आज माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज तुमच्यासाठी मी परमेश्वराचे जिवंत असे वचन वाचणार आहे. स्तोत्र संहिता याचा 100वा अध्याय, उपकार स्तुती करण्याचा आदेश. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हास उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या दारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा, कारण परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. परमेश्वर वाचलेल्या वचनांवर आशीर्वाद पाठव आणि परमेश्वर विशेष करून तुम्हाला आशीर्वाद देव, कारण ह्या 2013 साली आपण पदार्पण केलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे तर परमेश्वराचा धन्यवाद द्यायचा आहे. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद द्यायचा आहे, त्याची स्तुती करायची आहे. म्हणून स्तोत्र करता म्हणतो की पृथ्वीतील सर्व लोकांनो परमेश्वराचा जय जयकार करा. आणि परमेश्वराचा जय जयकार करत असताना आनंदाने करायचं. सांगितलं म्हणून करायचं नाही, तर हर्षाने करायचं. कारण ज्यावेळेस आपण परमेश्वराचा जय जयकार करतो त्यावेळेस आपण त्याची सेवा करतो. आपण नवे गीत गाऊन जे आवडते गीत आपले आहे त्या गीताद्वारे आपण परमेश्वराचं स्तवन करत आहे. कारण परमेश्वर हाच देव आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. त्याच्या पडता दुसरा कोणी नाही जगात. देव एकच आहे. कारण त्यांनीच आम्हाला आमच्या आई वडिलांच्या उदरी घातलं, त्यांनीच आम्हाला उत्पन्न केले आणि आम्ही दुसरे कोणाचेही नाही, तर आम्ही फक्त परमेश्वराचेच आहोत. आपण त्याची लेकरं आहोत, आपण त्याची प्रजा आहोत, आपण त्याच्या कुरणातील कळपाच्या वासराप्रमाणे आपण त्याचे आहोत. म्हणूनच आपण त्याचे उपकार स्मरण करायचं. स्मरण करायचं म्हणजे आठवण करायची, त्याचे उपकार स्मरण करायचं आणि आपण त्याच्या दारात म्हणजे त्याच्या मंदिरात स्तवन करायचं, हे कधीही विसरायचं नाही. ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या अंगणात म्हणजे चर्चमध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करतो त्यावेळेस आपलं मन आनंदित ठेवायचं आहे. आनंदी मनाने आपण परमेश्वराच्या दारात जायचं आहे. त्याच्या नावाचा धन्यवाद द्यायचा आहे. त्याच्या नावाचा धन्यवाद फक्त हालेलुया आणि प्रेज द लॉर्ड म्हणून त्याच्या नावाचा धन्यवाद होत नाही, तर आपल्याला त्याचे गीत गायचे. त्याचे गीत गायल्याने आपण त्याच्या नावाचा धन्यवाद करतो. कारण परमेश्वर हा खूप चांगला आहे. तो आपल्याला वर्षभर सांभाळतो. सुखात दुःखात अडीअडचणीत लोकांच्या द्वारे तो आपली मदत करतो. आणि परमेश्वराची दया ही सनातन आहे, म्हणजे सर्व काळ टिकणारी आहे, युगायुग आहे. आपण मानव आहोत, आपली दया कदाचित एक वेळ टिकते तर दुसऱ्या वेळ टिकत नाही, पण परमेश्वराची दया ही सनातन आहे आणि त्याची सत्यता ही पिढ्यानपिढ्या टिकते. कारण परमेश्वर जे काही बोलतो ते सत्य बोलतो. आज परमेश्वराने स्तोत्र संहिता याच्या 100व्या अध्यायातून आपल्याशी बोलला आहे आणि म्हणूनच आपण परमेश्वराच्या नावाचा जय जयकार करूया. या 2000 सालामध्ये आपण परमेश्वराचा जय जयकार करू आणि त्याचे नवे गीत गाऊन त्याची स्तुती करू, त्याच्या नावाचा धन्यवाद देऊ. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ. आमेन.